शरद पवार ने आज पत्रकारों से बातचीत की। इस दौरान उन्होंने कहा कि अजित एक कर्तव्यवान नेता थे। उन्होंने अनेक वर्षों तक संगठन को मजबूत करने और आम जनता से निरंतर संवाद बनाए रखते हुए काम किया है। उनकी सबसे बड़ी विशेषता यह थी कि वे लोगों की समस्याओं को गंभीरता से सुनते थे, पूरी जानकारी लेते थे और उन्हें न्याय दिलाने के लिए अंत तक प्रयास करते थे। अजित दादा के काम की शुरुआत हमेशा सुबह से होती थी। अगर वे आज हमारे बीच होते तो निश्चित रूप से घर पर नहीं होते, बल्कि जनता के काम में जुटे होते। अपने पूरे राजनीतिक जीवन में उन्होंने कभी काम के प्रति कोई कमी नहीं छोड़ी। ऐसे कर्तव्यवान व्यक्ति का अचानक चले जाना हम सभी के लिए एक गहरा आघात है। यह पीड़ा केवल परिवार या पार्टी की नहीं, बल्कि पूरे समाज की है। हमें इस कठिन परिस्थिति का सामना करना होगा और जनता के दुख को कम करने के लिए उनके कामों को आगे बढ़ाना होगा। हे काम आमच्या कुटुंबाची नवी पिढी ही नक्की करेल आम्हाला विश्वास आहे. हे आम्हाला लोकांचं काही जबाबदारी असेल, पण नव्या पिढीची जास्त आहे. नवी पिढी अधिक असेल हे या आव्हानाला सामोरं जाईल. साहेब, तुम्ही जसं म्हणलात की या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल, पण आता जाऊन अजून 48 तास 72 तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत, मुंबईत बैठका होत आहेत. याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का, किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे? ही चर्चा इतकं झाली की चर्चा मी वाचतोय ती वाचतोय ती मुंबईचं आहे. शिव कपूर पटेल, शिव तटकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्याने काय करावं हे त्यांनी ठरवलेले दिसतंय. त्याच्या आम्ही कोणी भाष्य करणार नाही. आज नई पीढ़ी पर पहले से कहीं अधिक जिम्मेदारी है। हमारी जिम्मेदारी है कि हम संगठन और जनता की सेवा में पूरी निष्ठा से कार्य करें। जहां तक विभिन्न चर्चाओं का सवाल है, हमारे स्तर पर इस तरह की कोई चर्चा नहीं हुई। संभव है कि मुंबई में कुछ बातचीत हुई हो, लेकिन पटेल जी और तटकरे जी को निर्णय लेने का अधिकार है। यदि उन्होंने कुछ तय किया होगा तो वह उनका आंतरिक विषय है। मैं इस पर कोई टिप्पणी नहीं करूंगा, क्योंकि मैं किसी भी चर्चा में शामिल नहीं था। अजीत जैन पाटिल और शशिकांत शिंदे जी इन चर्चाओं में लगातार शामिल रहते थे। हमारी यह स्पष्ट मंशा है कि नई पीढ़ी को आगे लाया जाएगा और जो क्षति हुई है उसकी भरपाई संगठन के माध्यम से की जाएगी। शपथ विधि को लेकर मेरी उपस्थिति रहेगी या नहीं, इस संबंध में अभी कोई स्पष्ट जानकारी नहीं है। सर, एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील, पण या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात. फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. मी स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद वाढावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनली होती. अनफॉर्च्युनेटली या इन्सिडेंटवर त्याला धक्का आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? त्याच्यात नाही. साहेब, मुद्दा असा आहे, हे
प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेले, जाणीवपूर्वक तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजप चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी हे सगळं केलं, घडून आणलं गेले. चर्चा तुमच्या मनात आहे, आमच्या मग आता हे कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहब सुमित्रा ठीक आहे. नाही, तुम्ही सहमत आहात त्या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चा नाही, प्रस्तावच नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून, असं दिसत. असं काही सांगतात एकदम सांगतात. साहेब, एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावे? टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकती? साहेब, गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित कसं बघताय? सिव्हिलायझेशन डिपार्टमेंट जे आहे ते खोलात जातं. त्यांनी काल CIDC जाहीर केली. बघूया सकाळी दादांची आठवणी तुम्हाला कशा जागे करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला सर, दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये. मग तिकडनं सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना. हा निर्णय ही जी प्रक्रिया त्याच्यात आम्ही मी सांगितलं अजित पवार होते, जयंत पाटील होते. जयंत पाटील हे जाऊन विचारतात की तुला काय करायचं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न, त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय बोलणं नसतंय ते आमच्या कारणात. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं, त्यांनी हे सगळं घडवून आणलंय असं वाटतं. अशी वाटते असते माझ्या त्या लोक समाचार डिजिटल के लिए ब्यूरो रिपोर्ट मुंबई।